हॅलो, Yes, ma'am. आवाज येतोय का? Yes, ma'am. ओके. Let us continue. काल आपण मल्टी व्हेरिएबल इंटिग्रल कॅल्क्युलसचे जे काही MCQ बघत होतो ते पुढे आपण कंटिन्यू करूयात. सो चेक दिस फर्स्ट वन. हे कंप्लीट झालेलं आपलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 dx dy which is equal to ह्याचं इंटिग्रेशन काय आलं? 1. 1. It is 1. हॅलो, Ma'am, आवाज येत नाही. आवाज येतोय का? नाही. मी बोललेला आवाज येतोय का सगळ्यांना? आता येतोय मॅडम. हॅलो, Yes. येतोय मॅडम. आवाज क्लिअर येतोय का? Yes. ओके. येस येस. हा, नाउ गोइंग फॉर द नेक्स्ट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a 0 to b. याचा आन्सर काय आलं होतं? a into b. Yes, sir. First AB. option. The next
integration from 0 to a 0 to b means here a square by 2 b square by 2 it gives a square b square divided by 4. Next example, fifth one, integration from 0 to 1 0 to 1 x square y square dx dy. So here it will be x cube by 3 y cube by 3. So 1 upon 3 into 1 upon 3 it gives 1 by 9. ओके देन नेक्स्ट, आता हे सगळे झालेत आपले. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता इथे चालू होतं आपलं 14th ला. दिस एक्झाम्पल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to infinity x to infinity f of xy dx dy. By change the order of integration we get. आता या ठिकाणी ऑर्डर चेंज करायची आहे. या ठिकाणी लिमिट्स कशाचे आहेत बघा, y is equal to x to y is equal to infinity. Outer limits are of x is equal to 0 to x is equal to infinity. Means exact area provided. y is equal to x म्हणजे लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. या ठिकाणी तुमचं ओरिजिन असणार आहे. ओके, आता इथं ही लाईन आहे y इज इक्वल टू x. त्याच्यानंतर y इज इक्वल टू इन्फिनिटी. y इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे त्यासाठी हा इथं स्ट्रीप कन्सिडर केली ती आहे व्हर्टिकल स्ट्रीप. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल स्ट्रीप आहे. वर्टिकल स्ट्रिप है ना. स्ट्रिप इज वर्टिकल और हॉरिजॉन्टल वर्टिकल. yes whether it is vertical or horizontal. Vertical. वर्टिकल स्ट्रिप आहे. मग आता ह्याला चेंज द ऑर्डर करायचंय. चेंज द ऑर्डर करायचंय म्हणजे सपोज व्हर्टिकल स्ट्रिप असेल तर हॉरिझॉन्टल स्ट्रिप कन्सिडर करतो आपण. लिमिट्स काय असतील सांगा. लिमिट्स काय असतील. X is equal to y to x is equal to infinity. 0 to infinity आणि या ठिकाणी काय असणार आहेत y to infinity. बरोबर आहे ना. बरोबर आहे का. येस मॅम. whether it is correct or wrong. चेंज द ऑर्डर म्हणतोय आपण. ऑर्डर चेंज केली तर काय मिळणार तुम्हाला इथं. x इज इक्वल टू y. इथून स्टार्ट होणार. x ची व्हॅल्यू लोअर टर्म आहे y, अप्पर टर्म असेल इन्फिनिटी आणि ही इथून इथं मूव्ह होणार म्हणजे 0 टू इन्फिनिटीला मूव्ह होणार. म्हणजे आपले जे लिमिट्स काय असतील. लिमिट्स काय असतील सांगा. येस प्लीज बघून सांगा की. आता इथं दिलेली स्ट्रिप आहे तुमची जी काही हॉरिझॉन्टल व्हर्टिकल स्ट्रिप आहे त्याला हॉरिझॉन्टल कन्सिडर केली. मग एक्स कुठून स्टार्ट होणार या इक्वेशन पासून. एन कुठं होणार इन्फिनिटीला. बरं तिथून y0 स्टार्ट होतो एंड होणार इन्फिनिटी. म्हणजे हे ऍक्च्युअल तुमचं आन्सर आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी y टू इन्फिनिटी. ओके, इथे या ठिकाणी ऑप्शन दिलेले नाहीये त्यांनी तर दिस विल बी द ऑप्शन. चेंज द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट, integration from 0 to 1 0 to 1 1 upon 1 plus x square into 1 plus x square 1 plus y square dx dy. The limits are constant, so either integrate with respect to x first or integrate with respect to y first. So here if you are taking integration with respect to x first, so what we are getting that 1 upon 1 plus x square त्याचे इंटिग्रेशन काय असेल. Tan inverse of tan inverse of x. लिमिट्स काय आहेत 1 to 0. pi by 4. लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट 1 आहे. मग आता tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे पाय बाय 4 आला. आणि त्याच्यानंतर tan इनवर्स ऑफ 0 0 येतो. मग परत विथ रिस्पेक्ट टू y कन्सिडर केला आपण तर tan इनवर्स ऑफ y झाला. परत त्या ठिकाणी पण तिथे लिमिट तुम्हाला काय मिळेल तुम्हाला पाय बाय 4. आन्सर काय मिळेल तुम्हाला इथं Pi square by Pi square by 16.
16. So here first option is the correct option. Now going for next one. Integration from 0 to infinity minus 1 upon 1 plus x square into 1 plus y square. आता परत सेम वे मध्ये घेतोय आपण. आता या ठिकाणी 0 टू इन्फिनिटी आहे म्हणजे tan इनवर्स ऑफ x with limit. ओके, सो इट विल बी पाय डिवायडेड बाय 2 आणि या ठिकाणी मायनस आहे, -1 असल्यामुळे इथं मायनस असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट घेतोय आपण मायनस tan इनवर्स ऑफ y, सो मायनस पाय डिवायडेड बाय 2 अगेन, सो इट गिव्स पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4. Which option is the correct option? Option C. Next example, integration from 0 to a. Look at this. Integration from 0 to a, 0 to y, f of xy dx dy. By change of integration we get, provided limits are of x. Inner integral ची जी लिमिट्स आहेत ते x is equal to 0 to x is equal to y, y is equal to 0 to y is equal to a. म्हणजे हा जो एरिया आहे तुमचा असा कुठेतरी असणार आहे, y is equal to a असं इथं कुठेतरी असणार आहे तुमचं ही पॉइंट तिथं, म्हणजे एरिया हा झाला. आता याच्यामध्ये त्यांनी हॉरिझॉन्टल स्ट्रिप कन्सिडर केली, आता त्या ठिकाणी व्हर्टिकल स्ट्रिप कन्सिडर करतोय आपण. व्हर्टिकल स्ट्रिप कन्सिडर केल्यानंतर लिमिट्स काय असतील सांगा आता. x चे लिमिट्स काय असतील, x स्टार्ट्स विथ 0 आणि या ठिकाणी y इज इक्वल टू इथं असणार आहे, सॉरी या ठिकाणी y इज इक्वल टू असणार आहे, इथून स्टार्ट होणार आपली ही जी स्ट्रिप आहे ती इथं स्टार्ट होणार. इकडे बघा, x इज इक्वल टू 5 ही लाईन झाली आणि y इज इक्वल टू a इथं कुठेतरी असणार आहे, y इज इक्वल टू a म्हणजे ही लाईन कुठेतरी असणार आहे अशी. ओके, मग आता प्रोव्हाइडेड स्ट्रिप इन दिस एरिया, या एरियामध्ये स्ट्रिप आहे, बरोबर आहे का, या कम्प्लीट एरियामध्ये. आणि दिलेली स्ट्रिप जी आहे ती हॉरिझॉन्टल आहे. मग आता व्हर्टिकल स्ट्रिप कन्सिडर करायची. व्हर्टिकल स्ट्रिप कन्सिडर करतोय म्हणजे या एरियामध्ये तुम्ही व्हर्टिकल स्ट्रिप कन्सिडर केल्यानंतर त्याचे लिमिट्स काय असतील सांगा. येस प्लीज, कन्सिडर अ व्हर्टिकल स्ट्रिप इन दिस एरिया. व्हॉट आर द लिमिट्स? येस, हॅलो. y is equal to x. हा, इथं बघा आता y स्टार्ट कुठून होतोय आणि संपतोय कुठं, आणि x कुठून स्टार्ट होतो आणि कुठे संपतो. x स्टार्ट्स विथ 0 टू x इज इक्वल टू a आणि y कुठून स्टार्ट होतोय, या लाईनला स्टार्ट होतोय, y इज इक्वल टू x टू y इज इक्वल टू A. इथं अप्पर लिमिट y इज इक्वल टू a. म्हणजे हा इंटिग्रेशनचा जो पार्ट आहे तो असा असेल तुमचा 0 टू a x टू a. आता याच्यामध्ये आहे का कुठं तसं, नाहीये, x टू a पाहिजे आपल्याला, तो ऑप्शन नाहीये. 0 टू y, so it is x is equal to 0 to x is equal to y, y is equal to 0 to y is equal to a. हे प्रोव्हाइडेड होतं. Provided strip was horizontal, consider it as vertical. Now lower limit of this vertical strip is x, upper limit of vertical strip that is y is equal to a. आणि ही स्ट्रिप इथून स्टार्ट होते आणि इथपर्यंत मूव्ह होते, म्हणजे हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुमचा a असणार आहे. म्हणजे हे ऍक्च्युअल आन्सर आहे याचं, यात 70th नंबरचं. नेक्स्ट एक्झाम्पल. The value of
the value of integration from 1 to 2, 0 to 3 by dx dy. So look at that. या ठिकाणी लिमिट्स कॉन्स्टंट आहे, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या किंवा वाय घ्या, नो प्रॉब्लेम. आता विथ रिस्पेक्ट टू मी वाय घेतला आधी, तर काय येतं बघा, वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2. लिमिट्स काय आहे त्याचे, 0 to 3 आणि या ठिकाणी dx ठेवला आपण. मग इथं काय असेल, y स्क्वेअर, सो इट विल बी 9 डिवायडेड बाय 2. लोअर लिमिट पुट करायची गरज नाही. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला इथं, आणि याच्या लिमिट्स काय असतील, 1 to 2. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट केला, 9/2. अप्पर लिमिट इज 2 minus 1, it gives 1. So answer will be, what is the answer? 9. 9/2. 9/2. Yes, what is the answer? Hello, ma'am. आता विथ रिस्पेक्ट टू इथे या ठिकाणी बघा ऑप्शन्स काय बघा, 3, 5, 7, 9. तर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला आपण, तर y इंटू एक्स आला इथं, म्हणजे इथं 0 to 3 आले, विच इज इक्वल टू, मग नंतर काय येणार इथं, y स्क्वेअर डिवायडेड बाय 2, आणि या ठिकाणी फक्त 3 आहे. y स्क्वेअर म्हणजे आता इथं 2, म्हणजे 4 डिवायडेड बाय 2 मायनस 1/2. एकच मिनिट, परत एकदा हे करते. या ऑर्डरने गेलं ना, dx dy च्या ऑर्डरने गेलं, तर या ठिकाणी मी काय घेणार बघा, y ऍज इट इज इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x 0 to 3, हा इंटिग्रेशन आहे तुमचा, सॉरी 1 to 2 dy, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 y इंटू एक्स च्या ठिकाणी 3 पुट केलं, -0. ओके, म्हणजे या ठिकाणी 3 कॉन्स्टंट आहे. आता इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर डिवायडेड बाय 2, 1 to 2, 3 इंटू 2 स्क्वेअर, 4 डिवायडेड बाय 2 मायनस 1/2. हा सगळा आन्सर काय आला इथं, 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 आलं, minus 1/2. So here we are getting that answer 3 in bracket 4 minus 1 divided by 2. So here we are getting that answer 9 divided by 2. दोन्ही मध्ये तुम्हाला आन्सर तेच मिळतं, म्हणजे याचा ऑप्शन काय आहे, 9 divided by 2. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. द व्हॅल्यू ऑफ, हे सोपं आहे, इथं डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळेल 1. नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ द इंटिग्रल 0 to a 0 to b 4xy dx dy is equal to 4xy dx dy is equal to, what we are getting here, 4 constant आहे, integration from 0 to a 0 to b that are also constant, limits are constant, so either you can take integration with respect to x first or with respect to y first. आता या ठिकाणी सपोज मी 0 to a ठेवला, with respect to x आधी घेतला, y constant आहे, x square by 2, the limits are 0 and b dy, which is equal to 4 integration from 0 to a x square, हा y तसंच ठेवला, x square म्हणजे b square divided by 2 आणि dy. परत इंटिग्रेशन ऑफ दिस y, it will be 4 into b square divided by 2 into y square by 2 with limit 0 to a, which is equal to 2b square in bracket a square divided by 2, lower limit 0 आहे, so it will be a square into b square. Which option is the correct option? Option D. Next example, by changing the order of integration, या ठिकाणी लिमिट्स कशाच्या आहेत ते चेक करा आधी. outer limits are 0 to 2 that are constant, the limits of inner integrals that are x square to 2x. So here x is equal to 0
टू एक्स इज इक्वल टू 2. त्याच्यानंतर y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टू y इज इक्वल टू 2x. ठीक आहे. मग आता या ठिकाणी एफ ऑफ एक्स वाय आहे. मग आता या ठिकाणी जे आहे फक्त आपल्याला हे ऑर्डर चेंज करायची. प्रोव्हाइडेड लिमिट्स आर ऑफ वाय, म्हणजे जी स्ट्रीप कन्सिडर केली ती व्हर्टिकल स्ट्रीप आहे. आता त्याला हॉरिझॉन्टल स्ट्रीप कन्सिडर करायची. पहिल्यांदा एरिया डिसाइड करा. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. कर्व कसा मिळणार तुम्हाला? Parabola. कर्व इज सिमेट्रिक अबाउट y एक्सिस. त्याच्यानंतर y इज इक्वल टू 2x. ही लाईन असणार आहे तुमची अशी, बरोबर आहे. म्हणजे बघा इथं y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 2x. म्हणजे प्रोव्हाइडेड स्ट्रीप इज हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल? Vertical. व्हर्टिकल अशी स्ट्रीप दिलेली आहे. म्हणजे या कर्वला स्टार्ट झाली आणि ह्या लाईनला संपली आणि इथून 0 ला स्टार्ट झाली आणि या ठिकाणी x इज इक्वल टू 2 आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा पॉइंट असणार आहे 2 2. हा हे असं असणार आहे तुमचं. x इज इक्वल टू 2 ही लाईन कुठेतरी असणार आहे. ही लाईन. ओके. मग आता याच एरियामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल स्ट्रीप कन्सिडर करायची. हॉरिझॉन्टल स्ट्रीप कन्सिडर करायची म्हणजे काय करताय तुम्ही आता इथं? In this area, we are going to consider a horizontal strip. अशी स्ट्रीप कन्सिडर केली. हा लिमिट सांगा आता, x चे लिमिट्स आणि y चे लिमिट्स. What are the limits of x? X is equal to x is equal to y is equal to y is equal to. हा प्लीज. X is equal to y by 2 to x is equal या to लाईनला स्टार्ट होती ना. x is equal to y divided by 2. म्हणजे इथं असणार आहे पहिली लोअर लिमिट असणार आहे y डिवायडेड बाय 2. संपत्ती कुठं? या is कर्वला. equal इक्वेशन to कर्व इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो x विल बी रूट y. त्याच्यानंतर y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू 2 असणार आहे. सो y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू 2. विच ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन b. y इज इक्वल टू दिस वन इज A ना option. y बाय 2. हा इथे 2 पाहिजे 4 आहे आपला. ना. 4 येणार मॅडम तिथं. y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू 2. इथं बघा पॉइंट 4 ऑफ येते. इंटरसेक्शन बघा इथं काय येतं. x ची व्हॅल्यू 2 पुट केली म्हणजे इथं 4 2 येणार पुन्हा आपला. 4. सॉरी इथं 4 येणार आपला. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथला ही लाईन जी असणार आहे तुमची इथं 2 4 असणार आहे. कारण x ची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केली तर तुम्हाला y ची व्हॅल्यू 4 मिळते. म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुमचा 2 4 असणार आहे. x ची व्हॅल्यू 2 आणि y विल बी 4. By using this value of x is equal to 2, if you are keeping either in this equation or in this equation, you will get that value of y will be 4. y तुम्हाला 4 मिळतो. म्हणजे lower limit of y is 0 and upper limit of y is 4. So option A is the correct option. Next. चला सॉल्व करा हे एक्झाम्पल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 0 टू x. इथे डायरेक्टली सॉल्व करायचं. इथं काही चेंज करायची गरज नाहीये. आता पहिल्यांदा आपण 0 टू x आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचंय. सो हियर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 डी ऑप्शन. x into y x into y plus y square divided by 2 0 to x dx. मग आता या ठिकाणी इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 y च्या ठिकाणी x पुट करा. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 ओके dx. आता या ठिकाणी इंटिग्रेशन घ्या. x क्यूब बाय 3 प्लस x रेस टू 3 डिवायडेड बाय 6 आणि लिमिट्स काय असतील आपले 0 टू 2 विच इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 3 प्लस 8 डिवायडेड बाय 6. हा फायनल आन्सर सांगा आता मला काय असेल.
किती येतं? इथं Four. 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना तुम्हाला, म्हणजे 16 प्लस 8 डिवायडेड बाय 6 विच इज इक्वल टू 24/6 ना. आन्सर काय ते सांगा. 4. 4. 4. ऑप्शन ए. नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi 0 to a sin theta r dr d theta. मग आता या ठिकाणी 0 to pi विथ रिस्पेक्ट टू r घेतोय आधी, सो r स्क्वेअर डिवायडेड बाय 2 विथ लिमिट 0 to a sin theta. मग आता या ठिकाणी अप्पर लिमिट पुट करा, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi 1/2 आणि हा a स्क्वेअर कॉन्स्टंट बाजूला घेतला तर इथं काय असणार आहे, साइन स्क्वेअर थीटा d थीटा विच इज इक्वल टू a स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi साइन स्क्वेअर थीटा d थीटा. हा, कन्वर्जन करून सांगा मला आन्सर. Yes, who will tell me that? Answer सांगा. हम्म, 0 to pi आहे इथं. Yes, please. बघा इथं a स्क्वेअर बाय 2. आता याला कन्वर्जन करायचं ह्याचं, तर काय असणार आहे, 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi बाय 2 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस रेज टू 0 थीटा d थीटा. हा, प्लीज टेल मी दॅट नाउ आन्सर. a स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर थीटा म्हणजे हाफ इंटू बीटा ऑफ 3/2 1/2. कॅल्क्युलेट करा आणि आन्सर सांगा फास्ट. which is equal to a square by 2 gamma 3/2 gamma 1/2 gamma 4 which is equal to a square by 2 into 1/3 factorial आणि या ठिकाणी रूट पाय तो पाय झाला, 3/2 म्हणजे 1/2. म्हणजे आन्सर काय असेल सांगा आता फायनल. a स्क्वेअर पाय डिवायडेड बाय 24 आहे का आन्सर. बरोबर आहे ना आन्सर हे. मॅम गॅमा 2 येते ना. गॅमा 2 येते गॅमा इथे गॅमा 2 येतं का. येस मॅम. हा 4/2 येस करेक्ट. 4/2 म्हणजे इथं 1 आला हा फक्त, सॉरी इथं 1 आला आणि हा 2 आहे 1/2 म्हणजे इथं 12 येईल. म्हणजे आन्सर कोणता असणार आहे इथं, पाय a स्क्वेअर डिवायडेड बाय 12. नेक्स्ट एक्झाम्पल 1. इझिली सॉल्व्ह करू शकताय. नेक्स्ट बघा, बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन. परत हे झालेलं आहे ऑलरेडी. आता ट्रिपल इंटिग्रेशन कडे जाऊयात थोडस. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 0 to 1 0 to 1 dx dy dz. ऑर्डर जशी आहे त्या ऑर्डरने जावा. 1. विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड. म्हणजे काय असणार आहे आन्सर 1 1 1. सो इट इज 1. नेक्स्ट, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 0 to 1 0 to 1 x y z dx dy dz. मग आता पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू 1/8. 1/8. किती येईल, 1/8 ना. येस, 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2. नेक्स्ट वन 0 to pi/2 0 to pi/2 0 to 1 dr d theta d phi. आता विथ रिस्पेक्ट टू r घ्या, त्याच्यानंतर थीटा घ्या, त्याच्यानंतर फाय. विथ रिस्पेक्ट टू r जर घेतलं पहिल्यांदा 1 मिळाला, थीटा घेतला तर pi/2 मिळतो,
पाय स्क्वेअर आणि बाय 4. त्याच्यानंतर फाय ने घेतलं तर पाय बाय 2. आन्सर काय मिळेल मग? 4 B. पाय स्क्वेअर बाय 4. पाय स्क्वेअर बाय 4. नेक्स्ट, फोर्थ एक्झाम्पल. In the integration from 0 to 1, 0 to y, 0 to x square y f of x y z dx dy dz इंटिग्रेशन इज टेकन. कसं घ्यायचं बघा आता इथं. पहिल्यांदा काय करावं लागेल, इथे एक्स स्क्वेअर वाय आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू झेड घ्यावं लागेल. इथं वाय आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा X. आणि शेवटी जे टर्म असेल ते विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू झेड, त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू X. एक्स आणि त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं आहे का ऑप्शन कुठं? नाही. नाही. कोणतरी इथं ऑप्शन नाहीये. इथं एक्स आणि त्याच्यानंतर इथं पाहिजे. इथे एक्स आणि त्याच्यानंतर वाय घेऊयात. फर्स्ट ऑप्शन घेऊयात इथं. ओके, फर्स्ट ऑप्शन घ्या किंवा इथं चेंज करून घेऊ शकतोय आपण सेकंड ऑप्शन, व्हॉट एव्हर. पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं विथ रिस्पेक्ट टू झेड आधी घ्यायचं, विथ रिस्पेक्ट टू इथं वाय असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याच्यानंतर शेवटी जे आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. नेक्स्ट एक्झाम्पल. द व्हॅल्यू ऑफ द इंटिग्रल. The value of the integration from 0 to 1, 0 to x, 0 to xy, dx, dy, dz. Yes, please. आता विथ रिस्पेक्ट टू झेड आधी घेतोय आपण, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू झेड लिमिट्स आर 0 अँड xy. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण, इथं काय आला, xy आला. XY. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय म्हणजे एक्स कॉन्स्टंट झाला, वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2. लिमिट्स काय तुमचे 0 टू 0 एक्स to X. आणि त्याच्यानंतर इथं मिळेल आपल्याला एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. मग आता विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तर एक्स रेज टू 4 डिवायडेड बाय 2 इंटू 4 आणि हे लिमिट्स आहेत आपले 0 टू 1. म्हणजे इथं काय असणार आहे 1/8. ऑप्शन डी. Next example. Integration from 0 to a dx, 0 to 2 dy, 0 to 2 x square dz पाहिजे. इथं dz आहे, इथं dz घ्या. मग आता हे जे आधी आहे आपण व्यवस्थित लिहून घेऊयात. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a, 0 to 2, 0 to 2 x square dx dy dz. सगळे लिमिट्स कॉन्स्टंट आहेत. मग आयदर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड घ्या. इथे बहुतेक तर चुकीचं दिलेलं त्यांनी, लेट इट बी. मग आता इथं या ठिकाणी ए, कारण ऑप्शन ए चा म्हणजे ए चं इथं काहीच दिलेलं नाहीये त्यांनी. ऑप्शन मे बी चेंज असेल, लेट इट बी. आता इथे काय असेल एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 विथ लिमिट 0 to 2 म्हणजे काय असणार आहे 8 डिवायडेड बाय 3. विथ रिस्पेक्ट टू वाय घेतला तर परत आपल्याला काय मिळेल वाय, म्हणजे इथं फक्त 2 मिळेल, 2 - 0. आणि त्याच्यानंतर एच घेतला तिथे म्हणजे 16 डिवायडेड बाय 3 झाला हा इंटू ए असं असेल इथं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन असणार आहे 16a डिवायडेड बाय 3. इथं ऑप्शन चुकीचे दिलेत किंवा हे क्वेश्चन चुकीचं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. हे आत्ताच बघितलं आपण. हा 8th one. The value of the integration from 0 to infinity, 0 to infinity, 0 to infinity, e raised to minus x plus y plus z. Yes, please. आता या ठिकाणी कॉन्स्टंट आहे dx dy dz आहे इथं. dx dy dz सगळे कॉन्स्टंट आहेत. मग आयदर विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या, काही फरक पडणार नाही. पहिल्यांदा काय घेतलं तुम्ही e raised to minus x plus y plus z विथ रिस्पेक्ट टू झेड घेतला तर काय मिळेल तुम्हाला इथं मायनस e raised to minus x plus y plus z. yes anyone.
हा इंटिग्रेशन सांगा. ई रेस टू मायनस एक्स प्लस वाय प्लस झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगा, विथ रिस्पेक्ट टू वाय सांगा, विथ रिस्पेक्ट टू झेड सांगा. नो प्रॉब्लेम. मायनस ई रेस टू मायनस एक्स प्लस वाय प्लस झेड. हा हे झालं. डिवायडेड बाय मायनस वन. मायनस वन ना. करेक्ट और रॉंग? ई रेस टू मायनस एक्स चं इंटिग्रेशन, एक्स प्लस वाय चं इंटिग्रेशन सांगा आधी मला. ई रेस टू मायनस एक्स प्लस वाय विथ रिस्पेक्ट टू वाय घेतला तर काय मिळेल तुम्हाला इथं? -1. काय डिवायडेड बाय -1. -1. त्याच्यानंतर ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस झेड घेतला याचं काय येतं? -1. -1. माझं फायनल आन्सर सांगा मला काय असेल आता. व्हॅल्यू पुट करा तिथं. इन्फिनिटी. व्हॅल्यू पुट करून आन्सर सांगा मला काय असेल. मीटिंग संपेल आपली इथं. परत एकदा रिजॉईन व्हा आपल्याला मीटिंगला.